दंडवत हो. डोमेग्राम लीळांच्या आजच्या 8व्या सत्रामध्ये आपण घेत आहोत उत्तरार्ध 150 क्रमांकाची लीळा साधा गुडभेदू कथन. साधे परवा चुकली म्हणून दुःखक्रांते गोसावी यांच्या दर्शना आली. साधायचा या परवा चुकली म्हणजे स्वामींचं काहीतरी पर्व आहे, काहीतरी स्वामींच्या ठिकाणी पर्वा निमित्त म्हणजे सणाच्या निमित्ताने. पर्व म्हणजे सण आणि सणाच्या निमित्ताने म्हणजे चैत्र पौर्णिमेचं काही आहे आणि त्या अवसराला स्वामींच्या तिला यायचं होतं पण ती अवसराला चुकली. आजची लीळा पण खूप महत्त्वाची आहे ही आणि ह्या लीळेच्या माध्यमातून सुद्धा आपलं जे काही अन्यथा ज्ञान आहे खूपसं ते याच्यातनं फिटणार आहे. त्या पर्वाच्या निमित्ताने स्वामींचा जो काही अवसर काळ होणार होता त्या अवसर काळाला साधाईसांना पोहोचायचं होतं परंतु परवा चुकली, परंतु त्या अवसराला ती पोचू शकल्या नाहीत. म्हणून दुःखाक्रांते गोसाव्यांच्या दर्शना आली. दुःखाक्रांते म्हणजे स्वामींच्या भेटीला आले पण प्रसन्नता नाही, आनंदता नाही, मनामध्ये दुःख सुरू आहे. दुःख असलं पाहिजे, पोथीला पोचलो नाही याचं दुःख असलं पाहिजे परंतु सतत तेच दुःख असलं पाहिजे असं नाही. मध्ये त्या वेळेला तुम्ही जिथे पोचला तिथे काहीतरी कोणी अधिकरण भेटले, साधू भेटले, वासनिक भेटले, त्या भेटण्याचा आनंद सुद्धा तर व्यक्त केला पाहिजे. जी काही सेवा भेटली त्याचा पण आनंद व्यक्त केला पाहिजे. सणाला पोचले नाही, अवसराला पोचले नाही याचं दुःख साधायचा करतात हे तर योग्यच आहे परंतु ते सलग दुःखच करत आहेत. स्वामी भेटलेत ना, आता स्वामी भेटल्याचा आनंदच नाही त्या दुःखामध्ये. असं नसलं पाहिजे. सणाला न आल्याचं दुःख ठेवा परंतु स्वामी भेटल्याचा आनंद सुद्धा त्या ठिकाणी व्यक्त होणं गरजेचं आहे परंतु तो आनंद ते व्यक्त करत नाहीत. म्हणूनही सर्वज्ञ म्हणतले साधे हो काखेचा मोटाळा परथा ठेवा. आणि म्हणून स्वामी त्यांना म्हणतात काखेचा मोटाळा म्हणजे काखेमध्ये तुम्ही जे गाठोडा आणलेलं आहे ते तुम्ही बाजूला ठेवा. आता या ठिकाणी मग येत नमस्कारू करा. तो मोटाळा म्हणजे ते गाठोडं बाजूला ठेवा आणि मग नमस्कार करा आम्हाला. आता साधाईसांच्या काखेला काहीही पिशवी नव्हती, गाठोडं नव्हतं, काहीच नव्हतं आणि स्वामी म्हणतात की गाठोडं बाजूला ठेवा. आता तुम्ही मंदिरात आलात आणि तुमच्या हातात पिशवी नाही आणि आम्ही म्हटलं पिशवी बाजूला ठेवा तर तुम्ही काय कराल, इकडे तिकडे बघाल, आपल्या हातात तर पिशवी नाही, काय नाही, मग हे कसं काय म्हणतात पिशवी बाजूला ठेवा. तसं गाठोडं नाही आहे, काय नाही आहे परंतु मग आपल्याला गाठोडं बाजूला ठेवा असं देव का म्हणतात. भवंते पाहो लागली, इकडे तिकडे बघायला लागली, काखे काही नाही, माझ्या काखेला खांद्याला तर काहीच नाही. गोसाव्यांच्या शब्दावरील लक्ष नाही परंतु इकडे तिकडे बघून परत तेच चालू झालं की मी पोचलं पाहिजे होतं, मी येऊ शकली नाही आणि गोसाव्यांच्या शब्दावरील लक्ष नाही. स्वामी नेमकं काय सांगतात याच्यावरच लक्ष नाही आहे. कधी कधी शब्द आपल्याला काहीतरी वेगळं सांगतात आणि त्या शब्दांचा जो अर्थ असतो तो काहीतरी वेगळं सांगत असतो आणि शब्दांचा जो गर्भित अर्थ असतो ते काहीतरी वेगळं सांगत असतात. दोन्ही आहेत. आपण काय करतो, फक्त शब्दांचा अर्थ वाचतो परंतु शब्दांचा गर्भित अर्थाकडे आपण लक्ष देत नाही. शब्दांच्या गर्भित अर्थाकडे जेव्हा तुम्ही लक्ष द्याल त्या वेळेला तुम्हाला त्या स्वामींना त्यामधून नेमकं सांगायचं काय हे लक्षात येणार. म्हणजे स्वामी सांगतात की बोडीगंगा समान. आपल्याला असं वाटलं शुद्ध पाणी अशुद्ध पाणी दोन्हीच प्यायचे आपण किंवा दोन्ही समान आहेत वगैरे वगैरे. स्वामींना ते सांगायचं नाही, गर्भित अर्थ बघा. म्हणून स्वामी सांगतात की अर्थ तो प्रकरण वशे. कुठल्याही वचनाचा अर्थ त्या लीळेच्या अनुसार तुम्हाला घ्यायचा आहे. स्वामी इथे सांगतात कुठल्याही वादामध्ये आपण पडायचं नाही हे सांगतात स्वामी. आधर्मिक वादामध्ये तर पडायचंच नाही आहे आणि धार्मिक नावाचा वादच नसतो. पहिली गोष्ट ही आहे. वाद जो असतो तो अधार्मिकच असतो नेहमी.
वादाचा धर्माशी काहीही संबंध नसतो. जे लोक धर्माच्या नावाखाली वाद उभा करतात मुळात म्हणजे तो अधर्म आहे. भांडते दोघे अन्यायी सांगून टाकलं सरळ. भांडणाऱ्यांमध्ये एकाची बाजू बरोबर असते की नाही, तरी देव म्हणतात दोघंही आरोपी आहेत, दोघंही चुकीचे आहात. कारण की भांडण मुळातच भांडण हे कुठल्याही गोष्टीचं उपाय नसतो. आणि म्हणून या ठिकाणी स्वामी सांगतात कुठल्याही वादामध्ये पडू नका. म्हणजे अधार्मिक जे आहे त्या वादामध्ये आम्हाला पडायचंच नाही. पण तुम्ही म्हटले का हा तर धर्माचा वाद आहे, तर धर्माचा कधी वादच नसतो. एकदा शुद्ध तूप म्हटल्यानंतर त्याच्यात भेसळ येते का? शुद्ध तूप म्हणजे शुद्ध तूपच, त्याच्यात तुम्ही डाळल्याचं नावच नाही घेऊ शकत. तसं धर्म म्हटल्यानंतर त्याच्यात वाद हा नाव शब्द येतच नाही, कुठंच नाही येत. आमच्या धर्मामध्ये जेव्हा काही चर्चा होते त्याला चर्चा मंथन म्हणतात. परस्परे मथन की जे मग नूतन होय. ती चर्चा तुम्ही बघितलं तुम्हाला भांडण्यासारखी वाटेल ती चर्चा, की हे लोक भांडतायत दोन साधू, ते म्हणतात हे, ते म्हणतात ते, मग ते म्हणतात ह्याला मग हे वचन बाद आहे, मग ते म्हणतात पण ह्या लेळेत तर देवाने असं सांगितलं ना. तुम्ही म्हणणार हे बाबा लोक भांडतायत, परंतु ते भांडण नसतं, ते चर्चा असते, ते मंथन असतं, चिंतन असतं. एकदा ती चर्चा संपली की काय होतं, मग तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा ते दोघंही चर्चक साधू एकमेकांना दंडवत घालतात की चर्चेमध्ये मी तुम्हाला काय उलटसुलट बोललो असेल तर क्षमा करा. तेही त्यांना तेच प्रसव मोडतात. हा आमचा धर्म आहे. आम्ही मारिता पूजिता समान असं देवाने सांगितलेलं आहे. हा आमचा धर्म आहे. आम्ही आमच्यातल्याच आमच्यात जेव्हा भांडायला लागतो, आमच्याच साधू लोकांवर आम्ही काहीतरी उगारून काढतो की आम्ही आमच्याच वासनिकांवर काहीतरी उगारून काढतो, तेव्हा हे सगळं धर्माच्या लेबल खाली केलं जातं. पण हे धर्माच्या कुठल्याही चौकटीत बसत नाही. कारण की धर्मामध्ये आमच्या स्वामींनी फक्त चर्चा सांगितली आहे, मंथन सांगितलेलं आहे, वाद भांडण हा प्रकारच सांगितलेला नाही आहे. म्हणून स्वामी आमचे भटोबासांना काय म्हणतात, बोडी गंगा समान, म्हणजे गढूळ पाणी आणि चांगलं पाणी एकच समान मानायचं नाही आहे. ते गढूळ पाण्याबद्दल जो काही वाद चालू आहे आणि शुद्ध पाण्याबद्दल जो काही वाद चालू आहे. काही लोक म्हणतात की फिल्टरचंच पाणी पिलं पाहिजे, काही लोक म्हणतात नाही फिल्टरचं पाणी नाही पिलं पाहिजे. हा जो काही वाद आहे हा तुम्ही मिटवू शकता का? जगामध्ये दोन गट आहेत, फिल्टर पाणी पिणारे आणि न फिल्टर पाणी केलेलं पाणी पिणारे, जे नॉर्मल पाणी येतं तसं पिणार. हा वाद तुम्ही मिटवू शकता का कायमस्वरूपी? मिटवू शकता? नाही मिटवू शकत. आम्ही अमक्या जातीचे, तुम्ही तमक्या जातीचे, हा वाद तुम्ही कधी मिटवू शकता का? नाही मिटवू शकत. मग त्या वादामध्ये आपण पडायचं नसतं. धर्म आचरणाऱ्या व्यक्तीने फक्त स्मरण करायचं आणि चिंतन करायचं. देव हा धर्म जो आहे तो देवाचा धर्म आहे, हा देवाने स्थापन केलेला धर्म आहे. या धर्माबद्दल काय निर्णय घ्यायचे, या धर्माबद्दल काय नियोजन करायचं आहे, ते सर्वस्वी देवाच्या हातामध्ये आहे. जे मार्ग चालवतात अधिकरणं, त्यांच्याकडे सगळेजण बाबा काय म्हणतात ते शेवटचा निर्णय आहे, तो तिथले अधिकरणं घेतात आणि ते जे निर्णय घेतील तो योग्य असतो, तो फायनल निर्णय असतो. तसं हा जो निर्णय आहे कुठल्याही प्रकारचा तो परमेश्वर घेणार आहेत. म्हणून स्वामींच्या शब्दांवर जर का आमचं लक्ष नसेल, आमचे स्वामी सांगतात भांडू नका आणि आम्ही सरळ सरळ भांडतच राहिलेलो आहोत, तर कुठे स्वामींच्या वचनाला आपण हे करतोय? मारिता पूजिता समान सांगितले, या वचनाचा अर्थच आम्हाला कळाला नाही. आम्ही आमच्यातल्याच आमच्यात मारणं हे ते आमचं चालू आहे, तर हे या वचनाचा आम्हाला गर्भित अर्थ कळालाच नाही. म्हणून गोसाव्यांच्या शब्दावरील लक्षची नाही साधाईसांचं. आता ही लीळा वाचली की आपण लगेच साधाईसांची चूक काढू शकतो की देव एक सांगतात आणि हे समजतं यांना एक. आपल्या बाबतीत पण तेच चालू आहे. आपल्याला देव सांगतात एक आणि आपण त्याच्यातनं आपलाच अर्थ काहीतरी वेगळा काढत असतो. आणि म्हणून तसं असता कामा नये. परमेश्वराच्या प्रत्येक वचनावर, त्या वचनातल्या प्रत्येक शब्दावर आणि तो वचन कुठे आणि कसं निरूपण केलं त्या प्रत्येक प्रसंगावर आपलं लक्ष असलं पाहिजे. त्यातनं स्वामींना काय आम्हाला सांगायचं आहे त्या गोष्टीचं पण आपल्याला गर्भित अर्थ आपल्यापर्यंत पोचला पाहिजे. आणि तो केवळ चिंतनाच्याच माध्यमातून पोचतो. परस्परे चिंतन मंथन कीजे.
स्वामींनी जे सांगितलं परस्पर मथन कीजे, मग नूतन होय, मग त्याचे अर्थ जे आहेत गर्भित अर्थ जे आहेत स्वामींना काय काय सांगायचं आहे ते त्याच्यातनं आपल्याला प्राप्त होतं. हे जर का साधाईसानी विचार केला असता की नेमकं स्वामी असं का म्हणतात, हा आहे गर्भित अर्थ. काखेमध्ये तर काहीच पिशवी नाही, मोटाळा नाही, काही नाही, गाठोडा नाही, मग स्वामी असं का म्हणतात याचा विचार त्यांनी तेव्हा केला पाहिजे होता, पण त्यांनी केलाच नाही. ते परत त्यांचं दुःख सुरूच आहे. आणि मग जी जी परवा चुकलीये जी, आणि परत त्यांचं ते चालू आहे. म्हणून दुःख करू लागली आणि परत दुःख करायला लागल्या. तेव्हा स्वामी म्हणतात साधे हो, हे भेटे तेवढीची पर्व काळू की. सणाच्या वेळेस आम्ही भेटणं पेक्षा पण आम्ही जो भेटू तोच तुमच्यासाठी सण असणार आहे ना. आता तुमचं एक हे कसं आहे की दिवाळी आता येते बरं का, मग दिवाळी आली की सोनं घ्यायचं. सणाच्या दिवशी, दिवाळीच्या दिवशी सोनं घ्यायचं. परंतु याच्या व्यतिरिक्त डिसेंबरमध्ये तुम्ही कुठेतरी जात आहात आणि तुम्हाला जर का रस्त्यामध्ये सोनं पडलेलं दिसलं किंवा कोणीतरी तुम्हाला सोनं भेट दिलं 1 तोळा, तर तुमच्यासाठी ती दिवाळी नाही का? तुमची ते डिसेंबर, जानेवारी, कधी पण दिवाळी. ज्या दिवशी सोनं भेटलं त्या दिवशी ती दिवाळीच आहे आपल्यासाठी, बरोबर. दिवाळीत सोनं घेणं हा एक प्रकार वेगळा, स्वामींचा अवसराने त्या काळी पोचणं हा एक प्रकार वेगळा, तो आनंद वेगळा आहे. परंतु ज्या दिवशी स्वामी भेटतील, ज्या क्षणी स्वामी भेटतील, तो दिवस, तो क्षण आमच्यासाठी सणच आहे. त्याच्यासाठी वेगळा सणाची वाट बघायची गरज नाही आहे की दिवाळीला देवाला घरी बोलवू, दिवाळीला देवाला उपहार करू. हे डोक्यातनं कल्पना काढून टाका. सण आल्यानंतर देवाला उपहार काही नाही. तुम्ही ज्या दिवशी तुमच्या घरी लीळा वाचन कराल, स्मरण कराल सगळे बसून, त्या दिवशी तो दिवस तुमच्यासाठी सण आहे असं धरून चाला. कारण की सणाच्या दिवशी तुम्हाला काहीतरी मिळतं, तसं आजच्या दिवशी लीळा वगैरे हे ते आचरण केल्यामुळे, स्मरण केल्यामुळे तुम्हाला जे गोमटं भेटलेलं आहे ते तुमच्यासाठी सणाचंच ते दातृत्व आहे. म्हणून या ठिकाणी देव भेटतील तो पर्व काळ आहे. ज्या दिवशी तुमचं स्मरण झालं तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी दिवाळी आहे, आनंदमय आहे. दिवाळीला फक्त तुम्ही नवीन कपडे घालता, कपडे बदलता तुम्ही, परंतु जेव्हा तुम्ही स्मरण करता तेव्हा प्रत्येक वेळी तुमचं जीवस्वरूप नव्याने तयार झालेलं असतं. तुमच्या जीवस्वरूपावर एक नवीन झळाळी येत असते. आपण कुठे कपडे नवीन करण्याच्या नादात पडलेलो, आपल्याला जीवस्वरूप नवीन करायचं आहे. आपल्याला आपले नवीन विचार नवीन करायचे आहेत, आपल्याला आपलं आचरण नवीन करायचं आहे, उजळतीला आणायचं आहे. आपण रोज फक्त कपडे स्वच्छ करतोय, दात स्वच्छ करतोय, चेहरा स्वच्छ करतोय, पण आपलं जीवस्वरूप आपण कधी मळीनत्व त्याचं स्वच्छ करत नाही आहे. ते या स्मरणामुळे ते होतं. तुम्ही किती चांगले कपडे घाला, तुमचा चेहरा उदासेलच दिसणार. पण जर का एखाद्या दिवशी तुमचं लीळा पाठ झाले असतील, स्मरण तुमचं चांगलं झालं असेल, चर्चा मंथन झालं असेल आणि तुम्हाला आतमधनं जर का त्याचं जाणीव असेल की आज खूप स्मरण छान झालं, तर तुमच्या चेहऱ्यावर जी प्रसन्नता येईल ती कुठल्याही वस्तूच्या माध्यमातून, पदार्थांच्या माध्यमातून किंवा व्यक्तीच्या माध्यमातून तुमच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता येणार नाही. जी आत्मधनं यावी लागते. ते दाखवतात ना की बाबा चेहऱ्यावर काही हे असेल की मग ते मलम, ते क्रीम लावायची, मग ती एवढ्या दिवस क्रीम लावलं की चेहरा गोरा होऊन जातो आणि सगळे लोक ती क्रीम लावतात बरं का. मला ह्याची विशेषता वाटते की एखादा काळाकुट्ट माणूस असेल आणि तो फक्त ती क्रीम चेहऱ्यालाच लावतो, मग त्याचा फक्त चेहराच गोरा होईल, बाकी हात बीत त्याचे काळे कुट्ट, इथून मानेपासनं काळे कुट्टच राहणार. किती छोटंसं एक लॉजिक आहे, लोकांच्या लक्षातच येत नाही की क्रीम लावल्याने कोणी गोरा होत नसतं बरं का. हे सगळ्यात पहिले लक्षात घ्या. तुम्ही काळे कुट्ट जरी असाल पण तुमच्या मनात प्रसन्नता असेल तर तुमचा चेहरा सगळ्यांना बघूसा वाटणार. असे काही काळे लोक आहेत तुम्ही बघा की जे काळे कुळकुळीत आहेत, परंतु दिसायला त्यांची चेहरा तो तुकतुकीत आहे एकदम. असं वाटतं की अरे माणूस काळा आहे पण चेहरा किती प्रसन्न आहे त्याचा. आपल्या चेहऱ्यावर प्रसन्नता पाहिजे. बाकी हे काळा आहे की गोरा आहे हा भाग सोडून द्या सगळं. आणि ती प्रसन्नता आपल्याला त्याच माध्यमातून येते ज्या दिवशी तुम्हाला देव भेटले. म्हणजे देव आता आपल्याला कसे भेटतील? इथेच प्रवचनाच्या माध्यमातून देव भेटणार आहेत, स्मरणाच्या माध्यमातून देव भेटणार आहेत.
आणि त्या विधी केल्याने तुमच्यामध्ये जो काही धर्म जागृती होणार त्यावेळेला अंतःकरणामधनं परमेश्वर येणार आहेत आणि तो तुमच्यासाठी तो पर्व काळ आहे. आपले लोक बघतात अमावस्या कधी, पौर्णिमा कधी. काही लोक अमावस्यालाच मंदिरात येतात, काही लोक पौर्णिमेलाच मंदिरात येतात. मी सांगतो की ज्या दिवशी तुम्ही स्मरण केलं नाही तो दिवस तुमच्यासाठी अमावस्या आहे. तो दिवस अमावस्या आहे म्हणजे तो दिवस आपल्यासाठी वाईटच आहे. आणि ज्या दिवशी आपण स्मरण केलेलं आहे त्या अमावस्याच्या दिवशी सुद्धा चांगलाच दिवस आहे. म्हणजे त्याच्याविषयी आपण असं एक धरून बसायचं नाही. तुम्ही प्रत्येक दिवशी चांगलं कार्य करा, प्रत्येक दिवशी ध्यान साधना करा, प्रत्येक दिवशी आपल्या मनाला ऊर्ध्व करा. तुमच्यासाठी तो दिवस चांगलाच आहे, तो दिवस तुमच्यासाठी पर्व काळ आहे. आणि त्यामध्ये जर का तुम्ही देवाला आठवत असाल तर तुमच्यासाठी तो सणच आहे. तुम्हाला वेगळ्या सणाची वाट बघायची गरज नाही किंवा वेगळा सण साजरा करायची गरज नाही. तुम्हाला याच माध्यमातून काय आहे, पर्व काळ आहे. म्हणून स्वामी सांगतात, हे भेटे तेविळीची पर्व काळ की. तुमच्या घरी अधिकरण कोणी आले, तुमच्यासाठी तो सण आहे का? त्या दिवशी सण काहीच नाही आहे, पण अधिकरण आले आणि तुम्ही एकदम प्रसन्न होता, आनंद सगळ्या घरामध्ये येतो. तुमची धावपळ, सेवादास्य, हे बनव ते बनव, असं सगळं झाल्यानंतर काहीतरी निरोपण होतं आपल्या घरामध्ये. काही सण नाही, काही नाही आहे, आणि त्याच्यामध्ये ते निरोपण करतात. तुम्हाला चांगलं वाटतं आणि खूप चांगलं वाटतं की खूप दिवसांनी आपल्या घरी निरोपण झालं. दिवाळी पुढच्या महिन्यात, पण आज तुमच्या घरी निरोपण झालं. तुमच्याकडे तीच दिवाळी आहे. आता दिवाळीची तुम्ही वाट बघणार नाही, आजच आमच्या घरी दिवाळी झाली. अधिकरण आले, ईश्वर साधक आले, वासनिक आले, धर्मचर्चा झाली, सगळं धर्माचरण झालं, आजच आमच्यासाठी दिवाळी झालेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी स्वामींनी हा जो मुद्दा सांगितलेला आहे हा लक्षात घ्या. हे भेटे तेवळीची पर्व काळ. गोसाव्यांच्या शब्दावरील लक्ष नाही, तरीही आमच्या साधाईसांचं स्वामींच्या शब्दावर लक्ष नाही. मागोते त्या म्हणतात, जी जी मी परवा चुकली, म्हणजे मी सणाला येऊ शकली नाही. मग सर्वज्ञ म्हणतात, का चुकली हो साधे हो. स्वामींनी विषय सोडून दिला त्यांचा, आणि त्यांचा जो विषय तो स्वामींनी सलगतेने घेतला की का चुकलात तुम्ही, का आले नाहीत. ते म्हणतात, आईची लेकीचे बाळंतपण करू गेली होतीये. आईच्या लेकीचे म्हणजे आईच्या मुलीचं. आता या ठिकाणी स्वामी म्हणतात, ते लेकी काय आईची. तुम्ही ज्या मुलीसाठी गेला होता ती मुलगी तुमच्या आईची आहे का? ते म्हणतात, नाजी पोटी उपजली तरी माझी आहे, पण आईचा लोभ म्हणून आईची म्हणे. ती मुलगी माझी आहे, मी जन्म दिला, परंतु ती माझ्या आईकडे म्हणजे तिच्या आजीकडेच ती लहानपणापासून, आजीचाच लोभ तिला एवढा आहे, तर आम्ही तिला सगळे आईचीच लेक म्हणतो. स्वामी म्हणतात, आईसे म्हणा तरी तुम्ही विडी तोडली भेली चाखली. म्हणजे विडी तोडली म्हणजे पानाचं, म्हणजे लग्न विवाह प्रसंगी ते पान तोडलं जातं, गुळाची भेली चाखल्या जाते, हा विधी तुम्ही केलेला आहे. ते म्हणतात, ते कैसे जी. साधाई समजतात म्हणजे ह्या काय विधी आहे. स्वामी म्हणतात, सातावरी खाचा नोरा, पाचावरी खाची नोवरी. त्या काळामध्ये लहानपणीच विवाह केल्या जायचे. मग कोडे कौतिके वेवो कीजे, म्हणजे त्यांचा विवाह केला जातो. मग तया करवी विडी तोडविजे, भेली चाखविजे. पान तोडवलं जातं, खायचं पान जे आहे त्याचा विडा करून, किंवा भेली चाखवली जाते गुळाची. त्यावर साधाईसा म्हणतात, नाजी ते आमते नाही, ते आमच्यामध्ये नसतं. ते तुमते लाडा ते, म्हणजे ते तुमच्या गुजराती ब्राह्मणांमध्ये तसं असतं, बाकी आमच्यामध्ये असा विधी नसतो. स्वामी म्हणतात, आती येथून विडी तोडली भेली चाखली, येत कमळा नाव राणी असे. म्हणजे विडी तोडली म्हणजे हा विधी आम्ही केलेला आहे, कमळा नाव राणी असे. सातावरिखाचा पुत्र असे, शता वर्षाचा म्हणजे 100 वर्षाचा मुलगा आहे. तयाचिया भवे नेटवटे बांधी जताती. म्हणजे त्यांच्या जे भुवया आहेत, आता 100 वर्ष आयु झालेला आहे, तर त्यांचं ते भुवया वगैरे ते खाली अशा येतात. मग वयस्कर मंडळी जी असते ते वयस्कर होतात, तसं काय होतं, मांस त्यांचं कमी होतं, आणि मग हे जे काही भुवया वगैरे हे जे सुरकुत्या पडतात त्यांना, त्या सुरकुत्या इथे भवईकडे पण पडतात, आणि इथलं जे काही भवई आहे अशी खाली येते, आणि त्याच्यामुळे डोळ्याला दिसेना असं होतं ते.
मग त्याला रेशमी पट्टा असा, नेटवटी म्हणजे रेशमी पट्टा असा बांधल्या जातो, इकडची चामडी वर खेचून ते बांधल्या जातं, म्हणजे ते बरोबर तिथे राहतं असं. ते तुम्ही म्हातारे व्हाल तेव्हा कळेल तुम्हाला. तो हाती काठी धरुनी खेके करीत चालत असे, म्हणजे खूप वयस्कर झालेले आहेत ते. हे काळजी गोसावी येऊले आणि पुत्र एवढा, स्वामी तर 25-27 भीतरी वय दिसतं आणि तुमचा मुलगा 100 वर्षाचा आहे, हे कसं काय? आणि त्यांनी ते विचारलं, पण स्वामींनी काही सांगितलं नाही. स्वामी म्हणतात, सांगीजे तरी मालूबाईची आण, आम्ही काही सांगणार नाही, कारण तो विषय मोठा आहे, तत्वज्ञानाचा विषय आहे आणि तो विषय जरी साधाईसांना सांगितला तरी त्यांना तो समजेलच असं नाही. म्हणून स्वामी तो विषय न वाढवता त्या ठिकाणी तो विषय थांबवतात. आणि या ठिकाणी साधाईसांना स्वामींनी एक महत्त्वाचा विषय सांगितला. तो विषय किंवा ते जे काही वाक्य आहे स्वामींचं वचन वाक्य, ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. तो एक भाग आपण लक्षात घ्यायचा आहे. आजच्या डोमेग्रामीच्या 8व्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी उत्तरार्ध 150 क्रमांकाची साधा गुडभेदू कथन या लीळेवर श्रवणाने चिंतन केलेलं आहे. दंडवत